रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी अनुस्कुरा घाटात दरड कोसळलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली। तसेच अन्य धोकादायक ठिकाणांचीही पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। त्याचप्रमाणे त्यांनी राजापूर तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनाचाही बैठकीत आढावा घेतला। यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे सीईओ कीर्ती किरण पुजार, राजापूरचे तहसीलदार शीतल जाधव, प्रांताधिकारी वैशाली माने, शिवाय लांजा तहसीलदार प्रमोद कदम आणि आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। उद्धव ठाकरे गटाचे रत्नागिरी तालुका प्रमुख बंड्या शेठ साळवी यांचा वाढदिवस अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी साळवी यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्गचे संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर, कोकण पदवीधर मधील आघाडीचे उमेदवार रमेश कीर, जिल्हा प्रमुख विलास ताळके, राजेंद्र महाडिक आदी वरिष्ठ नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। रत्नागिरीमध्ये बकरी ईद उत्साहात साजरी केली जाते। शहरातील मुस्लिम बांधवांना सिंधू रत्न योजनेचे संचालक किरण सामंत यांनी जामा मस्जिद या ठिकाणी जाऊन शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांच्यासोबत सेनेचे जिल्हा प्रमुख राहुल पंडित, बिपिन बंदरकर, निमेश नायर, वैभवी खेडेकर, विकास पाटील, विजय खेडेकर आदी मान्यवर नेते उपस्थित होते। रायगड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी खेड आणि दापोलीमध्ये येऊन मतदार आणि कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। खेड आणि दापोलीमध्ये झालेल्या सभेत महायुतीचे कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे राहिल्यामुळेच यश मिळाले, हे माझ्या कामाचे फलित आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। यावेळी पालकमंत्री उदय सामंत, दापोलीचे आमदार योगेश कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके, शिवसेनेचे उन्मेष राजे, अजय भिरवडकर यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। खासदार तटकरे यांचे खेड आणि दापोलीमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले। चिपळूणमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री तर काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील सावर्डेकर यांचा भावी आमदार असा मजकूर असलेले बॅनर राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगवू लागले। लोकसभा निवडणुकीनंतर कोकणात बॅनर वॉर पाहायला मिळते। आता काँग्रेसचे कार्यकर्तेही बॅनरबाजी करू लागले। दापोलीमध्ये बकरी ईदचा उत्साह पाहायला मिळतोय। त्याग आणि समर्पणाचा हा सण दापोलीतील मुस्लिम बांधव उत्साहात साजरा करताय। मुस्लिम बांधवांनी सकाळी नमाज अदा करून एकमेकांना आलिंगन देत बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।